नमस्ते फ्रेंड्स. आज आपण कैरीपासून एक आगळा वेगळा असा पदार्थ बनवतोय. अगदी वेगळा, अतिशय चटपटीत असा हा पदार्थ बनून तयार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. घरातील साहित्यांमध्येच ही रेसिपी बनवून तयार होते. आजपर्यंत तुम्ही भरपूर वेळेला कैरीचा मुरंबा बनवला असेल, शिवाय लोणचंही भरपूर वेळा बनवलं असेल, पण हा पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीच नसेल बनवला. अतिशय चटपटीत, मस्त तिखट आणि गोड असं हे कॉम्बिनेशन या पदार्थाला आहे. चला तर पटकन वेळ न घालवता मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूयात. आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या कोणत्या कैऱ्या उपलब्ध असेल ना, तर त्याही घेतल्या तरी पण चालणार आहे. तर इथे या कैऱ्या मी स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कोरड्या नॅपकिनने हे ज्या कैऱ्या आहेत ना, त्या अगदी पुसून घ्यायच्या आहेत. म्हणजे या कैरीच्या फोडींमध्ये किंवा कैरीमध्ये कोणताच ओलावा राहणार नाही, जेणेकरून आपला हा जो पदार्थ आहे ना, तर तो खराब होणार नाही, लवकर भरपूर दिवस टिकेल. तर इथे कैरीच्या मी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. मधला जो भाग आहे कोळीचा, तर तो मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे बारीक बारीक फोडी करून घेतल्यात. आता इथे आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी इथे पुरेसं तेल घालायचं. इथे मी 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत. सुरुवातीला जिरे मस्त असे तेलामध्ये फुटून द्यायचे आहेत. गॅस कमीच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर हे सर्वच पदार्थ करपून जातील. त्यानंतर यामध्ये बडीशोप घालायची आहे. बडीशोपमुळे अतिशय मस्त अगदी स्वाद येतो या कैरीच्या चटणीला म्हणा, किंवा तुम्ही नक्की मला नाव सुचवा ह्या पदार्थाला. मला काही नाव सुचलं नाही बरं का. तुम्ही आजपर्यंत हा पदार्थ केला आहे का तुमच्याकडे? तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका की ह्या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात ते. तर असो, आता इथे आपली बडीशोप आणि जिरे जे आहेत ना, तर मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, अगदी कमी गॅसवरती. मोठा गॅस कुठेच करायचा नाही. त्यानंतर जिरे आणि बडीशोप परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लवंग घालायची आहे आणि थोडीशी दालचिनी घालायची आहे, जेणेकरून आपल्या पदार्थाला मस्त असा फ्लेवर येऊन जाणार आहे. कारण कुठलाही गोड पदार्थ म्हटला ना, थोडासा की त्यामध्ये लवंग हे आवर्जून घालतात. त्यामुळे इथे मी लवंग आणि दालचिनी घातलेली आहे. तेलावरती हे सर्वच पदार्थ आपल्याला अगदी परतून घ्यायचे आहेत, खरपूस असे. अगदी कमी गॅसवरती हे सर्वच पदार्थ आपल्याला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी कलौंजी घातलेली आहे, म्हणजेच काळे तीळ इथे मी वापरलेले आहेत. 1 मोठा चमचा यामध्ये काळे तीळ घालायचे. त्यानंतर इथे अशा वाळलेल्या मिरच्या घालायच्या आहे सुक्या. तुमच्याकडे जर का अशा मिरच्या नसतील तर काहीच हरकत नाही आहे. तिखटासाठी आणखी पुढे आपण लाल मिरची यामध्ये ॲड करणारच आहोत. असतील तर घाला, नाही तर स्किप केल्या किंवा नाही घातल्या तरी पण चालणार आहे. आता या मिरच्यासुद्धा हलक्याशा परतून घेतल्यानंतर आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतल्या होत्या ना, तर त्या या सर्व पॅनमध्ये घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्या तुम्ही इथे कैऱ्या घेऊ शकता. कारण महिनाभर हा पदार्थ काही खराब होत नाही, त्यामुळे आरामशीर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे मी नंतर काही आणखी कैऱ्या घातलेल्या आहेत, म्हणजे त्या थोड्याशा पिकायला लागल्या होत्या, म्हणजे त्याचे आंबे बनू लागले होते, म्हणून असा काही कैऱ्यांचा रंग दिसत आहे. आता हे सर्वच आपल्याला अगदी कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही. मीठ घालायचं, म्हणजे मिठामुळे काय होतं ना, की थोडंसं कैरीला पाणी सुटतं आणि कैरी आपली मस्त अशी शिजून तयार होते. सर्वच पदार्थ पुन्हा एकदा अगदी स्लो गॅसवरती मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे जिरे आणि जे काही बडीशेप आहे ना, तर ते सर्व कैरीला लागलं गेलं पाहिजे. तर एवढी इथे काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ भातासोबत आणि नुसत्या भाकरीसोबत जरी हा पदार्थ खाल्ला ना, तरीसुद्धा अतिशय उत्तमच लागतो. अप्रतिम चवीचा हा पदार्थ बनून तयार होतो. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे 5 ते 7 मिनिटं. 5 ते 7 मिनिटांनंतर या कैरीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. चवीपुरता यामध्ये गूळ घालायचा आहे. लक्षात ठेवायचं इथे की गूळ घालताना कैरी जर का जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवायचं आहे. पण इथे माझ्या कैऱ्या ज्या होत्या ना, तर त्या केशर कैऱ्या होत्या, चवीला गोडच होत्या. आणि त्यानंतर मी काही कैऱ्या घातल्या ना नंतर, तर त्यासुद्धा पिकायला लागल्या होत्या, म्हणजे त्याचे आंबे बनू लागले होते आणि त्याची चवसुद्धा गोडच होती. म्हणून इथे मी कमी प्रमाणात गूळ घातलेला आहे. तुमच्या कैऱ्या जर का जास्त आंबट असतील तर इथे गुळाचं प्रमाण मात्र वाढवायचं आहे. कैऱ्या मुळातच गोड असल्यामुळे हा पदार्थ काही आपल्याला संपूर्णपणे गोड बनवायचा नाही आहे, त्यामुळे गुळाचं प्रमाण बेताचंच घालायचं आहे. तिखट आणि गोड असं आपल्याला मस्त कॉम्बिनेशन बनवायचं आहे. त्यामुळे यामध्ये मी मिरची पावडरसुद्धा घालणार आहे. तुमच्याकडे जर का लहान मुलं खाणार असतील हा पदार्थ, तर तुम्ही इथे मिरची पावडर मात्र बेताचीच घालायची आहे. पुन्हा इथे मीठ घालायचं नाही, कारण सुरुवातीला
कैरी शिजवून घेताना आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे डबल मीठ घालायचं नाही. तिखट आणि गोड म्हणजे गूळ आणि तिखट घातल्यामुळे ना मस्त अशी चटपटीत चव या पदार्थाला येऊन जाते. आणि शिवाय आपण यामध्ये बडीशेप आणि जिरे जे घातलेले आहेत ना, त्यामुळे तर स्वाद आणखीनच खुलतो. तुम्ही जर का आजपर्यंत हा पदार्थ कधीच बनवला नसेल तर नक्की ट्राय करा. घरातल्या मंडळींना 100% आवडणार याची मी तुम्हाला खात्री नक्कीच देते. कारण आजपर्यंत आपण गोड असा मुरंबा खूप वेळा बनवलेला आहे आणि शिवाय आपण कैरीचं लोणचंही भरपूर वेळा बनवतो. पण हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. पॅन घेताना किंवा कढई घेताना शक्यतो ती जाड तळाची घ्या. असं केल्यामुळे पदार्थ खाली करपत नाही. लाल तिखट सर्वच बाजूंनी लागलं गेलं पाहिजे. तर यासाठीही आपल्याला सर्वच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती. गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची वगैरे नाही, कमी गॅसवरतीच आपल्याला हा पदार्थ मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकताय की गुळाला छान पाणी सुटलेलं आहे आणि कैरीसुद्धा आपली अगदी मस्त या गुळामध्ये मिक्स झालेली आहे, ज्यामुळे मस्त अशी आंबट गोड चव आपल्या पदार्थाला इथे येणार आहे. अगदी रसरशीत असा हा पदार्थ इथे बनवून तयार होतो. महिनाभर तरी हा पदार्थ फ्रीजमध्ये आरामशीर टिकणार, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय काय अप्रतिम असं आलेलं आहे. मस्त संपूर्णपणे पदार्थ आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र चिनी मातीच्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हा पदार्थ स्टोअर करून ठेवू शकता. माझ्या मुलांना तर आहे ना हा पदार्थ अगदीच आवडला, कारण 2 ते 3 दिवस झाले ना अगदी आवडीने हा पदार्थ संपवायचं काम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जर का आजपर्यंत हा पदार्थ बनवला नसेल तर जरूर ट्राय करा. नुसत्या चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा अगदी उत्तम चवीचं हे आपलं लोणचं म्हणा किंवा मुरंबा असा बनवून तयार होतो. कैरीची चटणी म्हणूयात का? मला नक्की कमेंट्समध्ये नाव सुचवा. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात? चला तर पुन्हा भेटूयाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.